घरची राणी माझ्या राजाला शोभते, सांगेल कामच कोणी सुख असले कोणाला भते। मी नाते साऱ्यांशी आपुलकीचे हे जोडते, सख्या नात्याहूनही नाती माझी हे मानते। ग्रहण कुणी लाविले हे पण माझ्या संसाराला, साजड हा माझा का तिच्यावरती भुलला। लावून शक्कल घडवून अद्दल शिकविन तुला धडा, बघशील तू हरशील तू रडशील घळा घळा। गाठ आहे माझ्याशी हे विसरू नको, माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको, माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको। वाह, गुड न्यूज शनायाला सांगायलाच पाहिजे। हॅलो, हाय डार्लिंग। व्हॉट अ कोइन्सिडन्स, मी आता तुला भेटायला येणार होते। आय नो, मला तुझ्या मनातलं कळतं म्हणूनच फोन केलाय। बोल ना। ब्रेकिंग न्यूज द्यायची आहे तुला। काय? आई बाबा उद्या सकाळी परत जात आहेत। रिअली? हळूहळू। हो, आता राधिकाचा फोन आला होता। तिने ते जातायत म्हणल्यानंतरच माझ्या डोक्यावरचं ना ओझच कमी झाल्यासारखं वाटलं मला। वाव। बस आता फक्त तू आणि मी, तुझ्या आणि माझ्यामध्ये इतर कोणी नाही येणार। ये चला, तुझ्या गुड फॉर नथिंग वाईफनी ना एक तरी चांगली न्यूज दिली आहे। आय नो। लव यू सोना। लव यू टू। बाय। चल रे, बाय बाय बाय। काय श्रेयस, झालं नाही का काम अजून? अरे चल, 7 वाजून गेलेत, ऑफिस टाइम संपलाय। हो, आय नो नाही, ऍक्च्युली गुरुनाथ सरांनी मला हे प्रेझेंटेशनचं काम दिलं ना, ते आजच्याच संपवायचे म्हणून थांबलं। हो का? नाही, सुभेदार साहेबांनी सांगितलं म्हणजे करावंच लागेल। काय कदम? हो ना, ते इतरांना असं कामाला लावतात आणि आज त्यांचं वेगळंच काम चाललेलं असतं। ऑफिस टाइम संपलाय, तसा गॉसिप टाइम सुद्धा संपलाय कदम नारकर। हो सर। तेव्हा आता निघायचं। निदान तो काम करतोय तर त्याला तरी करू दे की। निघा कदम, चला चला। अरे बस ना, बस बस। थँक्यू। उद्याचं प्रेझेंटेशन? हो सर, तेच चालू, ऑलमोस्ट होत आलंय। आणि हो, काही मदत लागली तर जेनीला सांग, जेनी आहेच। येस येस, सगळे गेल्याशिवाय मला जाताच येत नाही ना, आम्ही। हा, थँक्यू, पण फार वेळ थांबावं लागणार नाही सर, 5-10 मिनिटात काम होईल, मग निघूच आम्ही। नो नो, यू टेक युअर टाइम, इट्स युअर फर्स्ट प्रेझेंटेशन ना, इट्स ओके। या, ऑल द बेस्ट। थँक्यू सर। अरे हो जेनी, त्या मनोजला माझ्या केबिन मध्ये पाठव। येस सर। हा, पानवलकर सरांनी केबिन मध्ये बोलवलं। जेनी, शनाया, शी इज इनसाइड द केबिन, गुरु सरांच्या केबिन मध्ये। ओके, थँक्यू।
चल ना लवकर. अगं मला हे महत्वाचं काम आहे. ते ओल्ड फर्निचर पण निघाला आता. शनाया, अगं महत्वाचं काम आहे, हे पूर्ण केल्याशिवाय मला नाही निघता येणार. असं कुठलं काम आहे? खूप महत्वाचं आहे. असं समज की हा माझ्या अस्तित्वाचाच प्रश्न आहे. व्हॉट रिअली? हो. तू एक काम कर ना, तू निघ ना पुढे. मी एकटी कशी जाऊ घरी? सॉरी, जावं लागेल. मे आय कम इन सर? हो येस चॅम्प, कम इन, ये. हाय शनाया. हाय. मॅम. शनाया तू निघ. पण मी कशी जाऊ घरी? मी सोडतो. ड्रायव्हर आहे ना, ड्रायव्हर सोडेल तुला ड्रॉप करेल आणि मग गाडी घरी घेऊन येईल. हा ये तू. ओके दे. बाय. बाय बाय. गुड नाईट. बाय शनाया. बाय बाय. झालं? हो चॅम्प, झालं का? सॉरी. नाही, हाय बाय झालं असेल तर कामाचं बोलूया. हो सर. सर प्रेझेंटेशन रेडी आहे. व्हेरी गुड. आणि सर कंपनीचा लॅपटॉप मिळाला म्हणून माझं प्रेझेंटेशन एकदम पटापट तयार झालं आणि खूप छानही झालं सर. ऍक्च्युली माझ्या डेस्कटॉपमध्ये ते सॉफ्टवेअर नव्हतं. जेनीला मीच सांगितलं होतं लॅपटॉप द्यायला. मीच सांगितलं होतं जेनीला लॅपटॉप द्यायला. थँक्यू व्हेरी मच सर. ऍक्च्युली त्या लॅपटॉपमुळे माझं प्रेझेंटेशन खूप पटापट आणि खूप चांगलं झालं. थँक्यू व्हेरी मच. झालं ना? कम्प्लीट झालंय? हो. मग आता कसली वाट बघत बसलाय? हा जा घरी जा, मस्त सकाळी फ्रेश मूड मध्ये भेटूया. नाही सर, तुम्ही एकदा ते बघून घ्या ना. काही चांगलं. गरज नाहीये, सकाळी आपण सगळ्यांसमोरच बघूया ना एकदम. हा त्यामुळे जा पळा, घरी पळा. उद्या सकाळी फ्रेश मूड मध्ये भेटू. ओके सर. गुड नाईट चॅम्प. बाय सर. बाय बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट. जेनी, आय एम रेडी विथ द प्रेझेंटेशन. ओ ग्रेट. सर निघतो मी. गुरु सर गेले की मी पण जाईन. ओके बाय. बाय. सी या. येस सर. जेनी, जरा महत्वाचं बोलायचं आहे. आपल्या कंपनीची महत्वाची इन्फॉर्मेशन लीक करणारे ईमेल आपल्या इथून कोणीतरी पाठवलाय. व्हॉट? सर असं कोण करेल? नाही, मलाही कल्पना नाही, पण वी हॅव टू फाइंड इट. मला सांग, आपल्या स्टाफच्या सगळ्या लॅपटॉपचे पासवर्ड्स तुझ्याचकडे आहेत ना? येस सर. सांग जरा मला. सगळ्यांचे? नाही, सगळ्यांचे नाही. माझा काही सगळ्यांवर संशय नाहीये. स्पेसिफिकली दोघा तिघांवर आहे, त्यांचेच सांग. कुणावर सर? नेत्रा, ते कदम आणि तो चॅम्प, श्रेयस. सांग जरा. पण सर हे बघ, आपल्या इथली ही कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन बाहेर जाता कामा नये. काही मोठा इश्यू होण्याच्या आत ते प्रिव्हेंट केलं पाहिजे. डोंट वरी, मी हँडल करतो. मला पासवर्ड सांग. ओके सर. सर नेत्राचा पासवर्ड इज NJ2356. कदमचा FK1234 आणि श्रेयसचा S5396 सर. जेनी, तुझं झालं असेल तर तू जायला हरकत नाही. माझं अजून महत्वाचं काम आहे, मला वेळ लागेल जरा. ओके सर. सी या. बाय. यू टेक केअर. बाय. गुड नाईट.
अगं ये तुझ्या औषधाची पिशवी घेतली का? नाही तर सगळ्या सामानात तेच विसरायची आणि तिकडे जाऊन पुन्हा बोंबा बोंब. घेते ना. अहो बाबा, मी काहून आईनवरती ओढून राहिले? मी भरून ठेवलंय सगळं, तुम्ही काळजी नका करू. यांना ओरडायला निमित्तच लागते. मिळालं की झाले सुरू. बापा बापा तू जशी विसरतच नाही. झाले का तुम्ही सुरू? तुमचा ना पुरा 36 आकडा आहे. 36 गुण जुळले ते सुनबाई आमचे. हा, म्हणूनच एकमेकांची वाय करमत नाही. आई, हा डबा करून ठेवलाय. ही पिशवी पुढ्यातच घ्याल ना? यातच ठेवते. हा हो. आणि बाकीचं सामान? यार हे सगळं लगेज मध्ये जाईल. ती पिशवी तेवढी सोबत ठेव. हो. अगं पण सुनबाई हे खायचं कशाला करून दिलं? विमानात मिळतं खायला. हा भेटते, पण तुम्हाला नाही आवडलं तर शिदोरी असावी बरोबर. बरं सुभेदार साहेब. अबा नानासाहेब नमस्कार. या या बसा ना. नाही नाही आता बसत नाही हो. काय तुमची जायची घाई असणार ना, उगाच आमचा व्यत्यय नको. काय पण असे अचानक कसं काय निघालात? काय करता नानासाहेब? अहो असंच असतं आम्हा शेतकऱ्यांचं. आम्ही काय निसर्गावर अवलंबून असतो. काय भरोसा नसतो. गटकात तोळा गटकात मासा. सगळं बेभरोशाचं काम असतं. हो पण तुमच्या शेतकऱ्यांमुळे तर आम्हाला इथे 2 वेळचं जेवण मिळतं. नाही तर आमचं काय खरं नव्हतं, नुसतीच बोंब. हे घ्या, तुम्हाला आवडतील आमच्याकडचे दडपे पोहे आहेत. एवढं कशाला? कशाला म्हणजे तुम्ही काय परके आहात का सांगा? आणि तुम्ही असे अचानक जायला निघालात, म्हटलं थोडेसे दडपे पोहे देऊया तुम्हाला. आणि तुमची सून तिथे सारखी काहीतरी आणून देत असते आम्हाला. ते पण एकदम चविष्ट चमचमीत. काय चमचमीत? काय चमचमीत? अहो ऍसिडिटीचा त्रास होतो ना तुम्हाला सकाळी सकाळी. मग हो 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 नानासाहेब मी काय म्हणतो, सकाळी उठून तुम्ही कोमट पाणी घेत चला, तांब्याच्या भांड्यातलं. ऍसिडिटी काय मुळा सकट. हो हे ऐकलंय मी पण कुठेतरी. बघतो करतो करतो. पण तुम्ही कसे काय निघालात? म्हणजे लोहमार्ग, वायुमार्ग की नुसताच मार्ग? नानासाहेब पोट्याला सांगितलं गाडीचं तिकीट काढा, त्यानं विमानाचं काढलं. फालतूचा खर्च. आता तुम्हाला अर्जंट मध्ये जायचं होतं ना, विमानानं पटकन पोहोचाल. अगं हो, पण ते विमानाचं काय खरं आहे का? कधी कधी आज निघतं आणि उद्या पोचतं ते विमान. काही भरोसा नाही त्याचा. तू काय निरोप द्यायला आलीस की त्यांना घाबरवायला? नाही, काळजीपोटी बोलते हो मी. बरं बरं बरं. हे बघ, आता आपण जास्त नको बोलत बसूया. काय त्याची निघण्याची पण घाई आहे. बर हॅपी जर्नी. प्रवास सुखाचा होऊ दे. पोचलात की फोन करून कळवा. हो हो नक्की. आणि पुढच्या वेळेला येताना जरा जास्त वेळ काढून या. नक्की नक्की. आणि मी काय म्हणतो नानासाहेब, पुढच्या वेळी आम्ही आलो ना की परत जाताना तुम्ही आमच्या सोबत या नागपूरला. मस्त संत्र्याच्या बागेत राहा 8 दिवस आणि बिलकुल शुद्ध ऑक्सिजन. ऍसिडिटी गायब नानासाहेब तुमची. ओके बाहेर या ना. आजोबांच्या पाया पड. अरे बाबा सुखीरा. आजीच्या. बस 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 राहू दे. खूप मोठा हो. अथर्व ठीक आहे. बाबा बाबा पैसे नका देऊ. अथर्व पैसे घ्यायचे नाहीयेत. अहो बाबा कशाला उगेच, काही गरज नाहीये. अरे खाऊसाठी. अहो कशाला बाबा, आधीच तिथे चणचण आहे पैशांची. सुनबाई अगं एवढी पण चणचण नाही आहे की खाऊसाठी मी अथर्वला पैसे देऊ शकणार नाही. घे बे. नको आजोबा. अबे घे ना बे. थँक्यू आजोबा. अहो ते काल रात्री पैशाचं सांगितलं ना, लक्षात आहे ना ते? हा बाबा तिने सांगितलं मला. मी बघतो काय करता येईल ते. पा जमत असेल तर कर, आपली काही जबरदस्ती नाही. असं काऊन बोलून राहिले तुम्ही? काऊन नाही होणार? जमन त्यांना, ते देतील. तुम्ही काळजी नका करू. बाबा चला निघूया का? हो हो चला चला चला. नाही म्हणजे इकडे 1 तास आधी रिपोर्टिंग असतं ना एअरपोर्टला. हो सो उशीर नको व्हायला उगेच. हा मी ड्रायव्हरची व्यवस्था केली आहे, तो सोडेल तुम्हाला. तुझं नाही जमत का?
नाही ते माझी महत्वाची मीटिंग आहे ना, पण मी दुसऱ्या गाडीची व्यवस्था केली आहे, तुम्ही काळजी नका करू. निघायचं का? उशीर होईल. बाबा नमस्कार कर. सुखी रहा बरं. सुखी राहा. नमस्कार. सुखी राहा बाळ. चला. हो चला चल. चला चला तर मग. काऊन ग? रडते काऊन? तुम्ही आलात की खुशी होते, निघालात की कालवाकाल होते पा मनाची. असं वाटतं की तुम्ही जाऊच नाही, कायम राहावं इथे. बाळाच आहे नुसती तू पण. आम्ही का कायमच जाऊन राहिलो का? येतं ना पुन्हा. मी सांगितलेलं लक्षात आहे ना? चांगलं लक्षात ठेव बरं राधिका. नको स्वतःला कोंडून घेऊ या घरामध्ये. जरा बाहेर पड, दुनिया बघ. हे पाय राधिका, मी एवढं शिकले, डीएड झाली, नोकरी केली, पण काही फायदा झाला का? काहीच नाही. आयुष्यभर रांधा वाढा उष्टी काढा हेच करत राहिले. आज माझ्या नावाने रगड पैसा जमा आहे बँकेमध्ये असे म्हणतात. असेलही, पण किती किती पैसा जमा आहे हे पाहायला ते बँकेचं बुक लागते ना, त्याचा नंबर लागते का नाही? तो तर कधी मी मागितलंच नाही आईच्याकडे. छान छान पर्स घेऊन मिरवते आईच्या सोबत कुठे कुठे, पण पर्स मध्ये माझ्या पैसे राहते का? एक पैसा नाही राहत. हे देत नाही असं नाही बरं, पण मीच मागत नाही. सवयच नाही लावून घेतली ना मी तुझ्यासारखी. आणि मला माहित आहे फक्त मीच नाही काही, आज या जगामध्ये 60-70% बायका आहेत जी न जगते आपलं सगळंच नवऱ्यावर सोपवते. आणि मग ना या वयामध्ये अशी हुरूर लागून राहते की आपण आपलं असं काही जगलोच नाही, आपलं काही अस्तित्वच नाही राहिलं या दुनियेमध्ये. जे काही आहे ते सगळं दुसऱ्याच्या भरोशावर. मग आपल्यालाच वाटून राहते की आपली काही किंमतच राहिली नाही या जगामध्ये. बघ बाई राधिका, दुनियेतली कुठली पण सासू सुनेला असं उपदेश देणार नाही, पण मी देते. मी सांगते तुला, संसारामध्ये राहा, सगळं कर संसारामध्ये, पण जरा बाहेरही पड. बघ दुनिया कशी आहे. तुझी अक्कल, तुझी हुशारी, तुझं शिक्षण वाया जाऊ देऊ नको बाई. राधिका, आपणच आपली किंमत केली नाही ना, तर या जगात कुणीच आपली किंमत करत नाही. मी का बोलून राहिले तुला समजतंय ना? का? सांभाळ. चला चला उशीर होतोय. चल बाई, आलो. गाडी काढा, गाडीत ठेवून द्या. हा आम्ही आलोच. अरे चल ना, आता काय बोलून राहिली? 3 दिवस झाले सासा सुना बोलून राहिल्या, तरी बोलणं काही संपतच नाही. अहो आम्हा बायकाईंच्या गप्पा आहेत, संपतेत का कधी? तुम्ही जाऊन बसता का गाडी? आम्ही आलोच. अजून आहेच का बोलणं बाकी? या बाई, काळजी हो स्वतःची. हो. मी सांगितलेलं सगळं लक्षात ठेव माय. आई तुम्ही काळजी नका करू. करेन. चला लक्ष ठेव हा आई बाबांवर. आई चल ना, तो उशीर होतोय. चल 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 माय. हा तुम्ही वा पुढे, मी आलोच. हाय डार्लिंग. येस येस, आत्ताच केले ते. हो नाही, मी कॅब करून निघालोय, तुला पिकअप करायला येतो. ओके, ऑफकोर्स. बाय, लव्ह यू. बाय. मिस्टर सुभेदार, मिस्टर गुप्ते, असे काय बघताय तुम्ही? नाही, जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय की काही माणसं अशी कशी काय जगू शकतात की त्यांना असं वाटत असतं की आपल्या आजूबाजूला जे काही चाललंय ते कुणाला ठाऊकच नाही. मी मांजर नाही का कशी डोळे मिटून दूध पिते, अगदी तसंच. म्हणजे काय म्हणायचंय काय तुम्हाला? हेच की मला कळलंय हे तुम्हाला ठाऊक नाही. म्हणजे हो, आई बाबांना निरोप द्यायला तरी यायचं. गुप्ते भाऊ, तुम्ही असं टेन्शन मध्ये काय दिसून राहिले?
नाही काय नाही ते नाही कसं आहे ना, आणि त्याला कारण आहे. कारण फार मोठं आहे. याला शनायाचं माहिती झालं की काय? त्याने काय ऐकलं तर नाही ना?